विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या टॅलेंट शो जॉनवर. आज आपण या व्हिडिओमध्ये विद्युत सहाय्यक या पदाची सोबतच 10वीच्या कोणत्या गुणावर सिलेक्शन होईल, बेस्ट ऑफ 5 की टोटल मार्क्स याबद्दल माहिती देऊया. सोबतच काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना चुकी झालेली आहे, काय होऊ शकते त्याच्याबद्दल चर्चा करूया. सर्वच विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या डोळ्यांनी बघितलेला एक माझ्या घराशेजारी ॲक्च्युली एक असा विद्यार्थी आहे ज्यांनी फॉर्म आहे सर्व इन्फॉर्मेशन करेक्ट केलेली आहे. ही भरती आहे 2014ची. जी भरती प्रक्रिया झाली बघा, एका विद्यार्थ्याने जे त्याचे मार्क्स होते करेक्ट केले होते फिल, परंतु एक मित्र आहे त्यात माझा एक चुकी केली. अप्रेंटिसशिपची झाली म्हणून टिक केलं, एस केलं. ज्या दिवशी त्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते त्यावेळेस ह्या विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशन नव्हते, याच्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते आणि याच्या एका चुकीमुळे या व्यक्तीचं पूर्ण फ्युचर खराब झालं. हा व्यक्ती आज परमनंट झालेला आहे. आज एक छोटीशी चूक म्हणजे भविष्य पूर्ण बदलून जाते. एक सांगतो तुम्हाला, याने एका चुकीमुळे जीवन असं बर्बाद केलेलं आहे. MSCB तुम्हाला कुठलीही म्हणजे माफी देत नाही, आवश्यक आहे. ही जी जाहिरात आहे 2019ची जाहिरात आहे. याच्यावरून मी तुम्हाला काय ॲडच्यावरून सर्वच म्हणजे सांगणार आहे. याची सिलेक्शन प्रोसेस सुद्धा दिलेली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये कमी किंवा जास्त होण्याची शक्यता असल्यास तर त्याची जी शक्यता आहे कंपनीवर डिपेंडेड. विद्यार्थी विचारत आहे कमी जास्त अथवा रद्द आहे होण्याची, आरक्षणामध्ये शासनाचे बदल होण्याची शक्यता आहे. पदसंख्येत आरक्षण असल्यास त्या जाहिरातीद्वारे अन्य कोणत्याही द्वारे करण्यात येणार नाही. म्हणजे याच्यामध्ये जर काही बदल झाले तर कंपनी आपल्याला स्पष्टपणे सांगणार नाही आणि ते जे क्लिअर आहे ते करणार नाही, ते त्यांच्यावर डिपेंड राहील. आणि शैक्षणिक अर्हता आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI बघा. एक तर तुम्ही नॅशनल लेवलचं सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि ते महाराष्ट्र राज्याचं व्यावसायिक परीक्षा मंडळ यांचं प्रमाणपत्र असण्यासाठी. परंतु द मेन पॉईंट इज दॅट, कारण की मेन पॉईंट असा आहे की 2 वर्षाचं जे सर्टिफिकेट आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 2 वर्षाचं पदविका. हा अभ्यासक्रम जे पॉलिटेक्निक अभ्यासक्रम जो असतो तो 3 वर्षाचा असतो, तर त्यांना ते अलाउड नाही आहे, म्हणजे ते भरू शकत नाही. म्हणजे 2 वर्षाचं जे आहे ITI झालेलं ते भरू शकते. म्हणजे महत्त्वाची एक टीप आहे, उमेदवारांनी लाईनमध्ये अर्जामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 मध्ये बांधीतील SSC परीक्षा अथवा परीक्षेच्या संपरीक्षा प्राप्त झालेल्या एकूण सरासरी गुणाच्या आधारे ऑनलाईन परीक्षेचा अर्ज नोंद करावी व SLCच्या परीक्षेच्या बेस्ट ऑफ 5च्या आधारे मिळालेल्या गुणांची नोंद निवड या प्रक्रियेच्या ग्राह्य धरल्या जाणार नाही. म्हणजेच विद्यार्थी तुम्हाला जेव्हा मार्क टाकायचे होते ते 10वीच्या बेसवरच टाकायचे होते. 10th तुम्हाला जेवढे मिळालेले आहे आउट ऑफ तेवढेच बेस्ट ऑफ 5चे मार्क्स विचारले नव्हते. यांनी ही टिप्स स्पष्टपणे क्लिअरिटी दिलेली आहे, क्लिअर मेन्शन केलेलं आहे. सरासरीच्या आधारे ऑनलाईन अर्ज नोंद करावी म्हणजे सरळ त्यांनी मेन्शन केलेलं आहे, म्हटलेलं आहे. आता बघायचा प्रॉब्लेम असं झालेला आहे की जे विद्यार्थ्यांनी बेस्ट ऑफ म्हणजे ज्यांचं बेस्ट ऑफ 5 मध्ये जे टाकलेलं आहे त्यांचा फॉर्म रद्द होईल का काय होईल, म्हणजे हा त्यावेळेस मी त्यांना खूप फोन लावलेले आहे, ईमेल्स सुद्धा केलेले आहे, पण त्यांचं एकही म्हणजे रिटर्न मेल्स आहे ना, म्हणजे काहीही त्यांचं आलेलं नाही आहे आपल्याकडे. म्हणजे जी चूक झालेली आहे विद्यार्थ्यांची ते तर त्याचं मग काय पर्याय काढणार. तर पुढची जे अतिशय महत्त्वाची जे आहे बाबी, सर्व विद्यार्थी मित्रांनो बघा, सर्वच्या सर्व जे आहे इथे बघा, अर्जाने केलेल्या दाव्या व सदर केलेल्या कागदपत्रातील दावा यामधील फरक आढळून आले असल्यास ऑनलाईन माहिती खोटी, समजलं का माझ्याकडे व्हॅलिडिटी आहे आणि व्हॅलिडिटी नसेल कास्ट व्हॅलिडिटी, ही माहिती खोटी समजण्यात येते. अर्जामधील माहिती संदर्भात कागदपत्राचे न शकल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द होईल. म्हणजे जेही तुम्ही जे डॉक्युमेंट्स टिक केलेले आहे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, जर ते तुमच्याकडे नसेल तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्याबाबत तर पुढचा पॉईंट पाहूया विद्यार्थी मित्रांनो. उमेदवाराच्या अर्जाच्या आणि दर्शविलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 चे
अथवा परीक्षेची एकूण सरासरी गुणाच्या आधारित पदाच्या उपलब्ध संख्या व समांतर आरक्षण विचार घेऊन निवड यादी व तयार करण्यात येईल. यानंतर SSC परीक्षा व इतर तत्सम परीक्षा याच्या गुणाविरुद्ध समाधान म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. यामध्ये बघा, जे SSC म्हणजे 10वी एकूण सरासरी गुणच्या आधारे पदांची उपलब्धता संख्या समांतर आरक्षण विचार घेऊन निवड यादी तयार करण्यात येईल. त्यामध्ये तुम्ही जे बेस्ट ऑफ 5 मार्क्स जर टाकलेले आहे, म्हणजे एक एकूण जेव्हा तुम्हाला टोटल 10th मध्ये किती पर्सेंटेज आले, किती मार्क्स होते, त्याच्यावरून तुम्हाला टाकायचं होतं. आणि दुसरं म्हणजे जे अजून सेकंड पॉईंट महत्त्वाचा आहे, उमेदवारांनी एकापेक्षा जास्त वेळेस अर्जाची नोंद केली असताच अशा उमेदवाराच्या बाबतीत त्याचा शेवटचा अर्ज त्याच्या माहिती प्राप्त भरण्यात येईल व इतर नोंद रद्द समजले जाईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही 2पेक्षा इन केस जास्त अर्ज केलेले असेल तर ते शेवटचाच अर्ज ग्राह्य धरणार येईल. आणि जे नेक्स्ट आहे ते इतर अटी, म्हणजे जाहिराती दर्शवण्यात आलेले अर्जात व किमान अर्हता आणि केवळ हे किमान अर्हता या हाच निर्णय जाहिरात दर्शवल्याप्रमाणे आलेल्या अर्हता, म्हणजे जे तुम्ही मेन्शन केलेलं आहे, इन केस तेच हवं आहे त्यांना, जर दुसरंही थोडंसंही म्हणजे आढळलं तर मग ते ग्राह्य धरणे येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर लक्षात घ्या, जे शेवटचं आहे म्हणजे जे आहे नेक्स्ट पॉईंट, भरती प्रक्रियाच्या दरम्यान जर एखाद्या उमेदवाराने सादर केलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अशा उमेदवाराचा अर्ज भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात अपात्र ठरण्यात येईल. चुकीची माहिती म्हणजे सरळ म्हणणं असं आहे, म्हणजे तुमच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकते. चुकीची माहिती जर तुम्ही भरली असेल तर उमेदवारी पण कॅन्सल होऊ शकते. त्यानंतर आहे निर्णय अंतिम असून त्याबाबत कोणतेही पत्रव्यवहार वैयक्तिक पातळीवर कोणत्याही केलेली जाणार नाही. म्हणजे जर तुम्ही स्वतःची ओळख वगैरे दाखवून जर तिथे काही भरती प्रक्रियेमध्ये जर असा काही प्रकार जर आढळला तर तुमची जी उमेदवारी आहे ती डायरेक्टच रद्द करण्यात येईल, असं यांचं डायरेक्टच असं यांचं म्हणणं आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही हे लक्षात ठेवा आणि याची बाब. त्यानंतर बघा, भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष या अर्हता, किमान अर्हता आणि केवळ किमान अर्हता निकष मानून उमेदवारांना संबंधित पदाच्या निवड पात्र ठरू शकणार नाही. यानंतर लक्षात घ्या, भरती प्रक्रियेदरम्यान जर एखाद्या उमेदवाराने सादर केलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अशा उमेदवाराचे अर्ज भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात अपात्र ठरेल येईल. चुकीची माहिती म्हणजे सरळ हा एक गुन्हा आहे, तुमच्यावर याच्यावर कारवाई होऊ शकते. जे चुकीची माहिती भरती प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये कोणत्याही टप्प्यामध्ये कॅन्सल करू शकते. जाहिराती पदाची भरती प्रक्रियेबाबत कंपनी निर्णय अंतिम असून त्याबाबत कोणत्याही पत्रव्यवहार वैयक्तिक पातळी कोणत्याही केल्या जाणार नाही. हा पॉईंट जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की खूप विद्यार्थी याची दयाल करतात, परंतु भरती जे होते ती त्यांनी असं मेन्शन केलेलं का त्यांच्याच प्रमाणे होणार, कोणत्याही प्रकारची म्हणजे पत्रव्यवहार वगैरे चालणार नाही. भरती प्रक्रिया प्रत्यक्षात अप्रत्यक्ष प्रचार हस्तक्षेप करतात प्रयत्न केल्यास निदर्शक आल्यास अशा उमेदवाराचे अर्ज म्हणजे कोणत्याही प्रकारचं इंटरफेअर करणं म्हणजे कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला असतं तर मग त्यांची जी उमेदवारी रद्द करण्यात येईल असे त्यांनी सरळपणे मेन्शन केलेले आहे. म्हणजे जाहिराती बद्दल किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशतः बदल किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करणे अधिकार हा कंपनीचा याचा सदर निर्णय कोणत्याही प्रकारच्या उमेदवाराला कळवण्यात जाणार नाही. म्हणजे यांनी कोणताही जर बदल केला तर कोणताही बदल जर केला तर मग कंपनीचं असं म्हणणं आहे का स्पेशली ते सांगणार नाही आणि ते त्यांच्यावर डिपेंड राहणार, याची कोणीही म्हणजे उमेदवाराला कळवल्या जाणार नाही. आणि जे दिलेल्या म्हणून जी माहिती आहे क्लिअर मध्ये सांगितलेली आहे आणि कोणत्याही प्रकारचे म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देतो याच्यामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ह्या टॉपिकमध्ये मी सर्वच जे पण प्रश्न होते ते कव्हर केले विद्यार्थी मित्रांनो. तरी माझा एक व्हिडिओ येणार आहे सर्वात जास्त वेळा विचारलेल्या प्रश्नाची, म्हणजे विद्यार्थ्यांचे जे फॉर्म भरताना चुकी झालेली आहे, खूप सारे मिस्टेक्स झालेले आहे, त्याच्यावर एक माझा व्हिडिओ येणार आहे. तर महावितरण संबंधित खूप छोट्या मोठ्या अपडेट्ससाठी आणि जे काही नवीन अपडेट्स येतात महावितरणबद्दल तर त्याचा
ते जर तुम्हाला हवं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महावितरण संबंधित कोणत्याही अपडेट्स असेल तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ हा मिस होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर जरूर करा, कारण की तुमच्यासाठी मी खूपच इकडून कॉल वगैरे करून हे छोटी छोटी माहिती कलेक्ट करतो आणि तुमच्यासाठी स्पेशली व्हिडिओ बनवतो, कारण की तुमच्यापर्यंत हे सर्व कोणत्याही गोष्टीची माहिती ही मिळाली पाहिजे आणि तुमचा जोही असंतोष जो निर्माण झालेला आहे तर तो थोडासा कमी झालेला पाहिजे, स्ट्रेस कमी झालेला पाहिजे. याच्यासाठी मी तुमच्यासाठी महावितरण संबंधित स्पेशली व्हिडिओ घेऊन येतो. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.